श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार मंडळी। श्रीमद् भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या उपक्रमामध्ये आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचं क्रमवार अर्थचिंतन मांडत असतो आणि आता आपला तिसरा अध्याय सुरू आहे। तिसऱ्या अध्यायाची सुरुवात आपण बघितलं की अर्जुनाच्या प्रश्नाने झालेली आहे आणि अर्जुन असं विचारतोय की ब्राह्मी स्थिती जर महत्त्वाची आहे असं तू म्हणतोयस कृष्णा, तर मग मी तीच प्राप्त करून घेतो, मला या घोर कर्मामध्ये ढकलू नकोस। आणि म्हणून त्याच्या या प्रश्नादाखल किंवा त्याच्या या शंकेदाखल भगवंतांनी बोलायला सुरुवात केली आणि भगवंत म्हणाले की ब्राह्मी स्थिती प्राप्त करणं वगैरे तर ठीकच आहे, ते करायलाच पाहिजे, ते मनुष्यजीवाचा सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे, पण त्यासाठी कर्म सोडून चालणार नाही आहे, कारण कर्म तुम्ही सोडूच शकत नाही। आणि असं सांगून भगवंतांनी कर्माची अनिवार्यता स्पष्ट केली आहे। ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये कुणीही कर्म सोडू शकत नाही, कारण सृष्टीचा स्वभाव आहे स्थित्यंतराचा, बदलाचा, आणि आपण ह्या सृष्टीचे भाग आहोत। त्यामुळे आपल्यामध्ये बदल घडतच राहणार आहे आणि ते कर्म होतच राहणार आहे। त्यामुळे सृष्टीचा भाग होऊन राहताना आपण कर्म करणार नाही असं आपण म्हणू शकत नाही। त्यामुळे कर्माची अनिवार्यता भगवंत इथे स्पष्ट करतात। आणि मग कर्म करायचं ते कसं करायचं, वरकरणी करायचं की मनापासून करायचं, वरचा भाव कर्माचा कसा असला पाहिजे किंवा आतून तुमचा हेतू कसा असला पाहिजे, याबद्दलही भगवंतांनी स्पष्टता दिली। आणि त्यानंतर भगवंतांनी यज्ञकर्म म्हणजे काय हे सांगितलं की कर्म करावं लागणार आहे, म्हणजे त्याला पर्यायच नाही आहे। आणि कर्म केलं की त्याचं बंधन निर्माण होतं आणि बंधन निर्माण झालं की तुम्ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकता। मग काय करायचं हे सांगताना भगवंत इथे एक युक्ती सांगतात की कर्म करा पण ते निष्काम असू द्या, म्हणजेच ते यज्ञार्थ कर्म करा, म्हणजे त्याचं बंधन तुम्हाला लागणार नाही आणि तुम्ही ह्या सृष्टीचक्राच्या बाहेर जाऊ शकता। आणि म्हणून यज्ञकर्म करणं काय, यज्ञकर्म करणं म्हणजे काय आणि ते कसं करायला पाहिजे आणि त्याचा उपयोग मनुष्याला कसा होतो हे भगवंतांनी सांगितलं। यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकोयं कर्मबंधनः। यज्ञाच्या व्यतिरिक्त जे काही कर्म कराल त्याचं बंधन निर्माण होईल। आणि यज्ञ म्हणजे काय आपण बघितलं, बाहेर ते प्रतीक आहे यज्ञाचं, ते मूळ यज्ञाचं प्रतीक म्हणून आपण वापरतो, पण मूळ यज्ञ म्हणजे इदन्न मम या भावनेने प्रत्येक कृती करणं। प्रत्येक कृती मला आत्ता ह्या प्राप्त परिस्थितीत करणं गरजेचं आहे, योग्य आहे, मी ती केली आणि पुढे निघून गेलो, अशा पद्धतीने पुन्हा मागे वळून त्या कर्माचा काय परिणाम आला किंवा काय यायला हवा होता त्याच्यातून आशा अपेक्षा इच्छा काहीही न ठेवता हे करणं गरजेचं होतं, हे केलं आणि पुढे निघून गेलो, मागच्या कर्माची आठवणसुद्धा राहिली नाही, ह्याला म्हणायचं यज्ञकर्म। आणि पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की जेव्हा ब्रह्मदेवांनी ह्या सृष्टीची उत्पत्ती केली तेव्हा ह्या सृष्टीबरोबरच यज्ञ निर्माण केला। हे पण आपण डिटेल बोलून आलो आहे की पंचमहाभूतांच्या सृष्टीमध्ये प्रत्येक जे तत्व आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे सगळे जे आहेत हे निस्वार्थपणे फक्त काम करतायत, कुठल्याही अपेक्षेशिवाय काम करतायत आणि म्हणूनच हे सृष्टीचक्र चालू आहे। आणि म्हणून सृष्टीबरोबरच यज्ञाची निर्मिती झाली। वारा वाहताना अनेकांना जीवन देऊन जातो, पण म्हणून तो मागे वळून पाहत नाही की मी इथून वाहत आल्यामुळे किती जणांना जीवनदान मिळालं आहे ह्याची तो गणना ठेवत नाही
किंवा नदी वाहते तेव्हा नदी मागे फिरून बघत नाही की किती जणांची तहान शमवली मी, ती पुढे पुढे वाहत जाते. त्या पद्धतीने मनुष्याने काम करणं गरजेचं आहे. काम करून पुढे निघून जायचं आहे, मागे वळूनसुद्धा बघायचं नाही आहे की आपल्या कर्माचा आपल्याला काही श्रेय मिळते का, काही परिणाम आला आहे का. जे योग्य वाटतं आहे सत्सद्विवेक बुद्धीला, जे योग्य वाटते ते करा आणि पुढे निघून जा, म्हणजे यज्ञकर्म करा असं भगवंतांनी सांगितलं. आणि याद्वारे काय होणार की तुम्ही देवतांना उन्नत करता आणि देवता तुम्हाला उन्नत करतात. आता देव आपण हा विषय आपण सगळा बघून आलो, एकदा आपण फक्त रिकॅप घेतो आहे थोडंसं, म्हणजे पुढचे श्लोक समजायला आपल्याला सोपं जाईल म्हणून. तर देव म्हणजे काय, देव या शब्दाची साधी सरळ व्याख्या म्हणजे जो देतो तो देव. आणि ह्या सृष्टीमध्ये प्रत्येकजण फक्त देतो आहे. मनुष्य सोडल्यास या सृष्टीमध्ये प्रत्येकजण फक्त देतो आहे. म्हणून आपण प्रत्येक कणाकणात ईश्वर आहे, प्रत्येक कणाकणात देव आहे असं म्हणतो. कारण प्रत्येकजण, झाड, नदी, आकाश, वायू सगळेजण फक्त देत आहेत. कुणीही परतीची काहीच अपेक्षा करत नाही आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांना आपण देव म्हटलं आहे. आणि आपण त्याच पद्धतीने जेव्हा त्यांचं संवर्धन करण्यामध्ये, ह्या सृष्टीचं चक्र चालवण्यामध्ये हातभार लावतो, तेव्हा त्यांचं देणं आपल्याला मिळतं आणि आपण उन्नत होतो. आणि आपल्या संवर्धन करण्यामुळे किंवा आपला त्यांना सपोर्ट करण्यामुळे त्यांचीही उन्नती होती. आणि असं परस्परम आदानप्रदान करून ही सृष्टी उत्तम पद्धतीने चालते. आणि ह्या सृष्टीकडून जे आपल्याला मिळालेलं आहे ते आपल्यासाठी न वापरता पुढे देत राहणं, फ्लो चालू राहायला पाहिजे. आणि तो जर नाही चालू राहिला, फक्त तुम्ही सृष्टीकडून घेत राहिलात आणि रिटर्न्स काहीच दिले नाहीत, तर तुम्ही चोर आहात असं भगवंतांनी इथे सांगितलं. भुईंजते ते त्वघम पापा ये पचन्त्यात्मकारणात. फक्त स्वतःपुरतं जर तुम्ही घेतलं तर ते चोरी केली असं होतं. आणि मग एक सृष्टीचक्र सांगितलं, अन्नात भवन्ति पर्जन्यो, अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः, यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्मसमुद्भवः. हे सगळं सृष्टीचं चक्र सांगितलं. पर्जन्य म्हणजे काय हेही आपण बघितलं. मदतीचा वर्षाव आहे, मैत्रीचा वर्षाव आहे, पैशाचा वर्षाव आहे, प्रेमाचा वर्षाव आहे. ह्या सगळ्या वर्षावाला तो मनुष्य प्राप्त करतो जो यज्ञ करतो, जो निस्वार्थ आहे. त्याच्याकडे ह्या सगळ्याचा ओघ येत राहतो. आणि ह्या चक्रामध्ये जो छेद देतो, फक्त स्वतःपुरतंच काम करतो, तो पापी आहे असं सांगितलं भगवंतांनी. इथपर्यंतचा भाग आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितला. त्यापुढचे जे श्लोक आहेत ते आज आपण बघायचे आणि त्याच्यावर थोडंसं चिंतन मांडायचं. नेहमीप्रमाणे श्लोक आधी म्हणून घेऊयात आणि मग चिंतनाला सुरुवात करूयात. आजचे श्लोक असे आहेत. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते नैव तस्य कृतेनार्थो नाकृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पूरुषः कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि यदि ह्ययन्न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहं संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः. तर कर्तव्याबद्दल भगवंतांनी सांगितलं
की तुमचं कर्तव्य तुम्ही केलं पाहिजे, ह्या सृष्टीप्रती असलेलं कर्तव्य तुम्ही केलं पाहिजे, ह्या पंचमहाभूतांविषयी असलेलं कर्तव्य तुम्ही केलं पाहिजे. तसंच तुम्ही ज्या रोलमध्ये आहात, घरामध्ये, समाजामध्ये, तिथे तुम्ही निस्वार्थपणे काम केलं पाहिजे. हे सगळं आत्तापर्यंत भगवंतांनी सांगितलं. निष्काम कर्म प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक फील्डवर तुम्ही केलं पाहिजे असं भगवंतांनी सांगितलं. आता सगळ्यांनाच कर्तव्य कंपल्सरी आहे का? तर नाही. कोणाला कर्तव्य करणं कंपल्सरी नाही आहे किंवा कोणासाठी कर्तव्य नाही आहे हे आता भगवंत सांगत आहेत. तर भगवंत म्हणाले, यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः यः तु आत्मरती एव च आत्मतृप्तः मानवः. जो आत्मरत आहे, जो आत्मतृप्त आहे, अशा मनुष्यासाठी आणि आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. आत्मनी एव च संतुष्ट, जो आत्म्यामध्येच संतुष्ट आहे, तस्य कार्यं न विद्यते, त्याला कर्तव्य शिल्लक राहत नाही. म्हणजे जो आत्मरत आहे, जो आत्मतृप्त आहे आणि जो आत्मसंतुष्ट आहे, हे 3 महत्त्वाचे शब्द ह्या श्लोकामध्ये आहेत. आत्मरती, आत्मतृप्ती आणि आत्मसंतुष्टी. हे ज्याला प्राप्त झालेलं आहे त्यांनी या संसारामध्ये कुठलंही कर्तव्य केलं नाही तरी चालेल. तर आत्मरती, आत्मतृप्ती आणि आत्मसंतुष्टी म्हणजे काय ते आधी आपल्याला बघावं लागेल. रती म्हणजे काय? तर मनुष्याच्या द्वारे आपल्याला किंवा मनुष्यांचा जो एकमेकांशी संबंध असतो, त्या संबंधाद्वारे जे आपल्याला सुख मिळतं त्याला रती म्हणतात. म्हणजे आपले नातेवाईक आहेत, आपले मित्रपरिवार आहेत, आपल्या जवळची लोकं आहेत, त्यांच्याशी आपण छान आपलं ट्युनिंग जमलेलं असतं, त्यांच्याबरोबर आपण छान सुखात असतो किंवा ह्या ग्रुपबरोबर मला फिरायला आवडतं, त्या ग्रुपबरोबर मला गप्पा मारायला आवडतात. म्हणजे त्या त्या लोकांकडून आपण काही ना काही सुखाची प्राप्ती करून घेत असतो किंवा आपल्याद्वारे त्यांनाही होत असते. तर मनुष्याचा जो एकमेकांशी संबंध आहे, त्या संबंधातून तुम्हाला जे सुख मिळतं त्याला रती म्हणतात. मग जो आत्मरत आहे, ज्याला अशा सुखाकरिता किंवा मनुष्यांद्वारे मिळणाऱ्या सुखाची ज्याला अभिलाषा नाही, ज्याला अपेक्षा नाही, जो स्वतःमध्येच सुखी आहे, त्याला म्हणायचं आत्मरत. जो आत्मरत झाला त्याच्यासाठी कर्तव्य नाही असं भगवंत म्हणाले. आणि पुढे आत्मतृप्त. आता तृप्तता कशातून मिळते? तर इंद्रियांच्या मार्फत आपण जे विषयांचे उपभोग घेतो त्याद्वारे आपल्याला तृप्तता मिळते. म्हणजे एखादं सुंदर गाणं ऐकलं किंवा सुंदर मैफिल ऐकली आपण की आपण म्हणतो, आह काय गायलेत आज, कान तृप्त झाले. किंवा उत्कृष्ट भोजनाचा आपल्याला योग आला आणि छान सुंदर जेवण झालं आपलं, छान पक्वान्नाचं, त्यामुळे म्हणतो आह तृप्त झालो. त्या भोजनाच्या स्वादाने तृप्तता मिळाली. तर इंद्रियांच्या करवी विषयांचा उपभोग घेऊन जे सुख मिळतं त्याला तृप्ती म्हणतात. पण आत्मतृप्त तो असतो ज्याला इंद्रियांच्या करवी विषयांचा उपभोग नाही मिळाला तरीही तो स्वतःमध्ये तृप्तच असतो. त्याचं सुख इंद्रियांद्वारे मिळणाऱ्या उपभोगांवर अवलंबून नाही. जसं त्याचं सुख आजूबाजूच्या माणसांवर अवलंबून नाही, तसं त्याचं सुख इंद्रियांद्वारे मिळणाऱ्या भोगांवर अवलंबून नाही. आणि तिसरी गोष्ट आहे आत्मसंतुष्टी. संतुष्टी त्याला म्हणतात की आपल्याकडे काही धन दौलत मालमत्ता आपण साठवून ठेवले, त्याच्यामुळे जे मिळते त्याला संतुष्टी म्हणतात. म्हणजे त्याचा वापर आत्ता आपण करत नाही आहे, पण माझ्याकडे इतका बँक बॅलन्स आहे, वेळ पडली तर मला त्याचा उपयोग करता येणार आहे, माझ्याकडे एवढी मालमत्ता आहे, हा जो कॉन्फिडन्स येतो ना माणसाला, याला संतुष्टी म्हणतात. आणि आत्मसंतुष्ट तो की ज्याच्याकडे काहीही नसेल
तरी त्याच्या समाधानाला कशाचाही बाध होत नाही. त्याच्याकडे संपत्ती असली तरी किंवा संपत्ती नसली तरी तो सुखी आहे. त्याला म्हणायचं आत्मसंतुष्ट. मग जो आत्मरत आहे, जो आत्मतृप्त आहे आणि जो आत्मसंतुष्ट आहे, तस्य कार्य न विद्यते. अशा मनुष्याला कुठलंही कर्तव्य लागू होत नाही. का लागू होत नाही? कारण आपल्या कर्तव्य कशातून येतात? कर्तव्याचा जर आपण एक स्रोत बघितला ना, काय आहे की कर्तव्य कुठून उगम पावतं, तर कर्तव्याच्या मागे छुपा स्वार्थ असतो. मी माझ्या पतीच्या बद्दल असलेली माझी सगळी कर्तव्य पूर्ण करते, कारण बदल्यात त्यांनीही माझ्यासाठी असलेली कर्तव्य पूर्ण करावीत, असा माझा छुपा स्वार्थ तिथे असतो. आई म्हणते की माझ्या मुलावर निस्वार्थ प्रेम आहे. पण मग जर आईचं तिच्या मुलावर निस्वार्थ प्रेम आहे असं जर म्हणते, तर तितक्याच इंटेन्सिटीने प्रेम ती सगळ्यांवर करू शकते का? जगातल्या इतर मुलांवर करू शकते का? थोडा भेद राहीलच की नाही? तो का राहील? कारण तो माझ्या शरीरापासून उत्पन्न झालेला आहे. ह्या देहाला मी माझं म्हणते आणि ह्या देहापासून उत्पन्न झाला तो माझा आहे. आणि छुपा स्वार्थ माझा त्याच्यात हा आहे की मी ह्याच्याप्रती कर्तव्य पार पाडली तर हा माझ्याप्रती असलेली कर्तव्य पार पाडून माझं म्हातारपण सुखात जाईल. हा छुपा स्वार्थ तिथे आहे. प्रत्येक कर्तव्याच्या मागे छुपा स्वार्थ असतो. कित्येक जण म्हणतात की आम्ही आमच्यासाठी काहीच केलं नाही. कित्येक जणांच्या तोंडून आपण ऐकतो, उभं आयुष्य आम्ही फाटक्या कपड्यात काढलं, उभं आयुष्य आम्ही चणचणीत काढलं, पण इतरांसाठीची जी कर्तव्य होती ती पूर्ण केली, तिथे काही कसूर केली नाही. पण ती लोक तुमची आहेत असं तुम्ही मानता आणि त्यांच्याप्रती कर्तव्य पूर्ण केल्यानंतर तुम्हाला माझ्या लोकांसाठी मी काहीतरी केले हे समाधान मिळतं म्हणून तुम्ही करता. किंवा ह्या मनुष्याने आपली कर्तव्य किती उत्तमपणे पार पाडलेली आहेत असं ऐकायला मिळतं, हा तुमचा स्वार्थ असू शकतो. किंवा मी माझ्या कर्तव्यात कुठेही कमी पडलेलो नाही आहे असं स्वतःला सांगायला बरं वाटतं म्हणून तुम्ही करता. कारण जर इतरांसाठी धडपडून करण्यात तुमचा जर निस्वार्थपणा असता तर तुम्ही सगळ्यांसाठीच केलं असतं. तुमचे म्हणवले जाणाऱ्या नातेवाईकांसाठीच फक्त तुम्ही काय केलं असतं? तुमचे म्हणवले जाणाऱ्या मित्रांसाठीच तुम्ही काय केलं असतं? तुमच्याच फक्त बायका मुलांसाठी काय केलं असतं? मग तुम्ही सगळ्यांसाठी केलं असतं. तिथे छुपा स्वार्थ असतो. कर्तव्याच्या मागे छुपा स्वार्थ असतो. आणि म्हणून जो आत्मरत आहे, जो आत्मतृप्त आहे, जो आत्मसंतुष्ट आहे, त्याला ह्या संसाराकडून कुठलाही स्वार्थ नाही आहे. या संसाराकडून कुठल्याही प्रकारे त्याला सुख मिळावं अशी त्याची अपेक्षाच नाही आहे. रती म्हणजे माणसांकडून त्याला सुख हवं आहे अशी त्याची अपेक्षा नाही आहे. विषयांद्वारे सुख हवं आहे अशी त्याची अपेक्षा नाही आहे. धनाद्वारे सुख हवं आहे अशी त्याची अपेक्षा नाही आहे. मग जर त्याला ह्या संसाराकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही आहे तर मग ह्या संसाराप्रती असलेली कर्तव्य त्याला लागू होत नाहीत. जसं वाहतुकीचे नियम कोणाला लागू होणार आहेत? ज्यांनी आपली गाडी रस्त्यावर उतरवलेली आहे आणि आता तो आपल्या गाडीद्वारे त्या रस्त्यावर भ्रमण करणार आहे, त्याच्यासाठी वाहतुकीचे नियम. घरात बसलेल्यासाठी वाहतुकीचे नियम लागू होत नाहीत. तसं जो आत्मरत, आत्मतृप्त, आत्मसंतुष्ट झालेला आहे, संसाराकडून, ह्या प्रकृतीकडून त्याला कसलीही अपेक्षा नाही, त्याच्यासाठी ह्या संसाराप्रती कुठलीही कर्तव्य त्याची उरत नाहीत. म्हणून कसं असतं, मी आणि माझं हे जिथं लागतं ना तिथे कर्तव्य होतात. मी आणि माझं आत्मरत, आत्मतृप्त मनुष्याला नसतं. कारण ते ह्या देहाला सुद्धा तो मी माझं म्हणत नाही. ह्या
स्वतःचा म्हणवला जाणारा देहसुद्धा त्याला ह्या प्रकृतीचा फक्त एक भाग आहे असं वाटतं. त्यामुळे त्याच्यासाठी हे कुठलेही नियम लागू होत नाहीत. म्हणून भगवंत म्हणाले, यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्य न विद्यते. स्वतःमध्ये रमलेल्या मनुष्याला कुठल्याही प्रकारचं कर्तव्य उरत नाही. कारण कर्तव्य ह्या संसारात आहेत ना, स्वरूपामध्ये तर कुठली क्रियाच घडत नाही. कर्तव्य म्हणजे क्रिया, क्रिया म्हणजे कर्म, हे सगळं प्रकृतीमध्ये घडतं. जो स्वरूपामध्ये स्थित झालेला आहे, स्वरूपामध्ये तर काहीच क्रिया घडत नाही. आणि म्हणून ह्या संसाराशी त्याचा संबंध विच्छेद झाल्यामुळे त्याला ह्याच्याशी कर्तव्य उरत नाही. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन न एव तस्य कृतेन अर्थः न अकृतेन इह कश्चन. इह या लोकामध्ये, इह लोकामध्ये कश्चन कोणतेही, कृतेन आणि अकृतेन म्हणजे क्रिया करणे, कृतेन म्हणजे कृती करणे, क्रिया करणे, आणि अकृतेन म्हणजे कृती न करणे, ह्या दोन्हीचंही प्रयोजन, अर्थ म्हणजे प्रयोजन, ह्या दोन्हीचंही प्रयोजन त्याला उरत नाही. म्हणजे क्रिया केली काय किंवा नाही केली काय, ह्या दोन्हीचंही प्रयोजन आत्मतृप्त माणसाला उरत नाही. न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. कश्चिद अर्थव्यपाश्रयः, कश्चित म्हणजे किंचितही, आणि अर्थव्यपाश्रय म्हणजे स्वार्थाचा संबंध. ह्या संपूर्ण सृष्टीशी, ह्या संपूर्ण प्रकृतीशी त्याचा स्वार्थाचा कुठलाच संबंध नसतो. त्याच्यामुळे त्यांनी कृती केली काय किंवा नाही केली काय, काहीच फरक पडत नाही. कारण आपल्या सगळ्या कृती ज्या येतात ना, मनुष्याच्या ज्या सगळ्या कृती येतात ना, त्याच्यामध्ये एकतर लोभ आहे किंवा भय आहे. मला काहीतरी मिळावं म्हणून मी कृती करते, किंवा माझ्याकडे जे काही आहे ते इतर कोणी घेऊन जाऊ नये ह्याचा मला भय आहे म्हणून त्याच्यासाठी मी कृती करते. काहीतरी करण्याची आसक्ती आहे, काहीतरी मिळवण्याची कामना आहे, जगण्याची इच्छा आहे, मृत्यूचं भय आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला कार्यरत ठेवतात या प्रकृतीमध्ये. ज्याला मृत्यूचं भय नाही, ज्याला जगण्यासाठी त्याला काही मरावंसं वाटत नाही, पण जगण्याची समजा काही कारणाने जीवन संपुष्टात येते असं म्हटलं तरी त्याला त्याचा खेद होत नाही. जगण्याची लालसा नाही, मृत्यूचं भय नाही, काही मिळवायचं नाही, काही गमवायचं नाही, म्हणजे त्याचा स्वार्थाचा काहीही संबंध ह्या प्रकृतीशी राहत नाही. म्हणून त्याला कृती करण्याचंही प्रयोजन नाही आणि कृती न करण्याचंही प्रयोजन नाही. जसं कृती करण्याचं प्रयोजन नाही तसं कृती न करण्याचंही प्रयोजन नाही. म्हणजे एखादी गोष्ट मी करू नये असंही त्याचं काही इच्छा नसते, आणि एखादी गोष्ट करावीच अशीही त्याची इच्छा नसते. कारण एखादी गोष्ट करा किंवा एखादी गोष्ट करू नका हे कोणाला सांगावं लागतं, किंवा कर्तव्य म्हणजे काय आहे, तुम्ही ही कर्तव्य पार पाडली पाहिजेत, ह्याला पाप म्हणतात, ह्याला पुण्य म्हणतात, तुम्ही पुण्याची कामं केली पाहिजेत, पापाची कामं टाळली पाहिजेत, हे कोणाला सांगायचं? जो अकर्तव्यतेकडे झुकू शकतो त्याला सांगायचं. जो आणि अकर्तव्यता का होते तर अकर्तव्यता होण्याचं मुख्य कारण म्हणजे आळस, प्रमाद आणि सुखलोलुपता. ह्या गोष्टी जर बाजूला टाकल्या ना तर कर्तव्य पालन इतकं साधं सोपं काहीच नाही आहे. पण आळसामुळे, प्रमादामुळे आणि सुखलोलुपतेमुळे मनुष्य कर्तव्य पालन करत नाही. कर्तव्य सगळ्यांना सगळी माहिती असतात, पण स्वार्थापोटी मनुष्य कर्तव्यापासून, स्वतःच्या सुखापोटी कर्तव्यापासून मनुष्य बाजूला सरकतो. पण जो आत्मतृप्त आहे त्याच्याकडे ना आळस आहे, ना प्रमाद आहे, ना स्वार्थ आहे, तर त्याच्याकडून अकर्तव्य घडण्याची शक्यताच नाही.
त्याला ह्या सृष्टीकडून काहीही मिळवायचं नसल्यामुळे ह्या सृष्टीकडून काहीही ओरबाडण्याची त्याची सवय नाही आहे. माझ्या हाताखाली काम करत असलेल्या एखाद्या अशिक्षित मनुष्याच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन जर मी त्याच्या पगारातले काही पैसे परस्पर कापून घेत असेल आणि त्याच्या हक्कापेक्षा त्याच्या हातावर कमी पैसे ठेवत असेल तर मला सांगायची वेळ येते की हे पाप आहे, ही चोरी आहे, हे तू करू नकोस. कारण मी अकर्तव्यतेकडे झुकण्याची शक्यता आहे, म्हणून मला कर्तव्य म्हणजे काय, पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय हे सांगावं लागतं. पण ज्याला अशी अजिबात इच्छा नाही त्याला कर्तव्य काय, पाप काय, पुण्य काय काही सांगावं लागत नाही. जसं त्याची भूमिका, त्या जो आत्मतृप्त आहे त्याची भूमिका या प्रकृतीमध्ये वावरताना अशी असते की जसं आपण गंगेच्या पात्रामध्ये उभे राहिलो, गंगाजल हातामध्ये घेतलं आणि गंगेलाच अर्घ्य दिलं, गंगाजल घेतलं आणि गंगेलाच अर्घ्य दिलं, त्याच्यात माझं काय गेलं? माझं काहीच गेलं नाही. गंगेचंच जल गंगेलाच अर्पण केलं. तेरा तुझको अर्पण क्या लागत है मेरा. ह्या भावनेने तो मनुष्य हा देह, मन, बुद्धी प्रकृतीचाच हिस्सा आहे आणि प्रकृतीच्याच सेवेमध्ये ह्याला लावला आहे, त्याच्यात माझा काय संबंध असं त्याचं, कारण तो स्वरूपात स्थित आहे आणि प्रकृती आणि म्हणजे आत्म अनात्म विवेक त्याला साधलेला आहे. त्यामुळे तो ह्या देहालासुद्धा एका अंतरावर बघू शकतो आणि ह्या प्रकृतीचा हिस्सा म्हणून ह्या देहाने ह्या प्रकृतीसाठी काही केलं तर तेरा तुझको अर्पण ह्या भावनेने तो करतो आणि म्हणून त्याचा कुठलाही स्वार्थाचा संबंध नसल्यामुळे त्याला कर्तव्य उरत नाही. आणि मनुष्य जीवाचं सगळ्यात मोठं कर्तव्य काय असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचा हेतू काय आहे मनुष्य जीवाचा, तर स्वरूपाची ओळख करून घेणे. त्याने ती करून घेतली. सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य पार पाडलं की त्याच्या मागची नंतर संसारातली सगळी कर्तव्य गौण होतात. म्हणून ज्ञानोबा म्हणाले, जववरी अर्जुना तो बोधू भेटेना मना, तवची यया साधना भजावे लागे. जोपर्यंत तुमची स्वरूपाची ओळख तुम्हाला होत नाही आहे तोपर्यंतच तुम्हाला कर्तव्य आहेत. एकदा स्वरूप कळलं, तुमचं स्वरूप काय आहे हे तुम्हाला कळलं, ह्या जगाचं स्वरूप काय आहे तुम्हाला कळलं, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या ह्याचा तुम्हाला बोध झाला की मग तुम्हाला कर्तव्य उरत नाही. जोपर्यंत तुम्हाला हा बोध होत नाही तोपर्यंत तुम्ही कर्तव्य करणं क्रमप्राप्तच आहे. त्यामुळे म्हणजे आता आपण बघतो की तुकाराम महाराजांचे चरित्र आपण बघतो. तुकाराम महाराजांचा जर एक सामान्य मनुष्य म्हणून जर आपण बघितलं की तुकाराम महाराजांच्या पत्नीला, तुकाराम महाराजांच्या मुलांना किती हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. मग तिथे एक पती म्हणून तुकाराम महाराजांचं तसं कर्तव्य होतं की घरात सगळं बघणे, बायकोचं मुलांचं काही हवं नको ते त्यांच्या गरजा भागवणे हे एका सामान्य व्यक्तीचं कर्तव्य आहे. पण तुकाराम महाराज सामान्य नव्हते. तुकाराम महाराज स्वरूपामध्ये स्थित झाले होते आणि म्हणून तुकाराम महाराजांनी आपलं कर्तव्य पालन केलं नाही असं आपण म्हणत नाही. कारण ह्या संसाराशी त्यांचा संबंध विच्छेद झाला होता. ह्या संसाराकडून जसं त्यांनी आवलीप्रती काही कर्तव्य केलं नाही असं आपण म्हणतो, तसं त्यांनी आवलीकडून कुठल्या कर्तव्याची अपेक्षासुद्धा ठेवली नाही. आवली किती कर्कशा होती. आवलीला अर्थात ती तिच्या जागी खूपच महान होती. अशा संतांचा संसार करणं म्हणजे खूप भयंकर काम आहे जे आवलीने केलं होतं. पण ती माऊली एवढं सगळं करत असताना तिची चिडचिड होत होती. त्याच्यामुळे तुकाराम महाराजांची सुद्धा तिची सतत भांडणं, वादविवाद स्वाभाविक आहे ना. मुलं जर उपाशी झोपत आहेत तर एक माऊली काय करेल, तिच्या हृदयाचं काय होत असेल आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही की काय अवस्थेमधून ती माऊली गेली असेल.
जसं तुकोबांनी तिच्याप्रती काही कर्तव्य केलं नाही ना, असं आपण एक सामान्य दृष्टीने म्हणू शकतो, तसं त्यांनी आवलीकडून सुद्धा कुठल्याही कर्तव्याची अपेक्षाच केली नाही. म्हणून त्यांना त्यांनी कर्तव्य केलं नाही असं म्हणू शकत नाही, कारण त्या ह्या खेळाच्याच बाहेर पडले होते. हा खेळ त्यांनी केव्हा सोडला होता, प्रकृतीचा खेळ त्यांनी केव्हा सोडला होता. त्याच्यामुळे ह्या खेळामधलं गिव्ह अँड टेक ह्याच्या बाहेर ते पडले होते. आणि म्हणून तुकोबांनी कर्तव्य केलं नाही असं आपण म्हणू शकत नाही, कारण ते स्वरूपामध्ये स्थित झालेले होते. आणि म्हणून जो असा आत्मरत आहे, आत्मतृप्त आहे, त्याच्याकरता कुठलंही कर्तव्य उरत नाही. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, तस्माद सक्त सततं कार्यं कर्म समाचार. म्हणून तू तस्मात म्हणून असक्त निरासक्त हो तू, आणि कार्यं कर्म समाचार, आणि कार्य कर, तुझं कर्म कर, निरासक्त होऊन कर. असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोती पुरुषः. तुम्ही जेव्हा निरासक्त होऊन ह्या संसारामध्ये काम करता तेव्हा परम आपनोती पुरुषः. पुरुष म्हणजे मनुष्य, मनुष्याला परम आपनोती, परमतत्वाचं आपनोती म्हणजे लाभ होतो किंवा प्राप्त होतं. जेव्हा ह्या संसारामध्ये तुम्ही कर्म करता आणि तो निष्काम कर्म असतं तुमचं, त्या निष्काम कर्माद्वारे, त्या निरासक्त कर्माद्वारे तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. आता आपण कर्मयोग म्हणताना खूप ठिकाणी आपण चुकीचा वापर केलेला बघतो कर्मयोग ह्या शब्दाचा. जो खूप काम करतो त्याला लोक कर्मयोगी म्हणतात. कर्मयोगी आहेत ते, त्यांच्या हाताला मुळी आरामच नसतो, सतत कामात असतात, सतत कामात व्यग्र असतात, थोर कर्मयोगी आहेत. कर्मयोगी म्हणजे सतत काम करणे नव्हे, कर्मयोगी म्हणजे निरासक्त होऊन काम करणे. काम तर करायचं, पण त्या कामाच्या, जसं आपण कर्मण्यवाधिकारस्थेच्या वेळेस हा विषय खूप डिटेल बोललो आहे की त्याचं श्रेय घ्यायचं नाही, कर्मफलाचा हेतू व्हायचं नाही, अकर्मण्यतेकडे जायचं नाही, फलाची इच्छा करायची नाही. हे सगळं करून जो कर्म करतो त्याला कर्मयोगी म्हणायचं. आणि तेच सांगतात भगवंत की निरासक्त होऊन कर्म कर. निरासक्त होऊन जेव्हा तू कर्म करशील तेव्हा त्या परमात्म्याची प्राप्ती तुला होईल. आपण एखाद्या ऑफिसमध्ये कामाला असतो तर आपल्याला काम करण्यासाठी तिथे टेबल, खुर्ची, लॅपटॉप, फोन सगळं दिलं जातं. त्या सगळ्याचा वापर करून आपण काम करतो. कोणासाठी करतो? कंपनीसाठी करतो. कंपनीची सगळी साधनं घेतो आणि कंपनीसाठी काम करतो, बरोबर. आणि त्या मोबदल्यात आपल्याला वेतन मिळतं, पगार मिळतो. म्हणजे कंपनीची साधनं घेऊन कंपनीसाठी काम केलं, काम झालं कंपनीसाठी आणि वेतन मिळालं आपल्याला. तसं ह्या जगामध्ये करता आलं पाहिजे. प्रकृतीच्या सेवेसाठी आपण माझी म्हणवणारी प्रकृती लावायची, तिथे कर्म करायचं, प्रकृतीनेच प्रकृतीसाठी काम करायचं. आणि ते काम करत असताना निरासक्त जेव्हा आपण होतो, त्याच्यामध्ये आपण लिप्त होत नाही, तेव्हा योग साधला जातो आपला परमात्म्याशी. म्हणजे कर्म राहतं प्रकृती करता आणि योग आपला साधला जातो परमात्म्याशी, त्याला कर्मयोग म्हणायचं. उगाच वेड्यासारखं सतत काम करत राहणे म्हणजे कर्मयोग नाही. निरासक्त होऊन काम करणे म्हणजे कर्मयोग. आणि म्हणून भगवंत म्हणाले की निरासक्त हो आणि कर्म कर, त्याद्वारे तुला परमात्म्याची प्राप्ती नक्की होईल. आणि असं निरासक्त कर्म कोणी केलं, आणि एक कसं असतं, दृष्टांत लागतो, सिद्धांत माहिती असतो पण दृष्टांताने गोष्ट जास्त मनावर बिंबवली जाते आणि ती लक्षात राहते. म्हणून भगवंत पुढच्या श्लोकामध्ये असं कोणी केलं ह्याचं एक उदाहरण देत आहेत. भगवंत म्हणाले, कर्मणैव हि संसिद्धी मास्थिता जनकादयः. कर्मणा एव ही संसिद्धिम आस्थिता जनकादयः. जनकादयः, जनक
जनकादी जे राजे होते, जनक आणि आदी, जनकादी इतर राजे, त्यांनी कर्म करून परमात्म्याची प्राप्ती, संसिद्धिम आस्थिता, परमसिद्धी प्राप्त करून घेतली. कशामुळे? कर्म करत करतच परमसिद्धी प्राप्त करून घेतली. आता जनक राजा जो होता तो आपण ऐकतो की विदेही होता. विदेही म्हणजे देहाच्या कुठल्याही अवस्थेचा परिणाम त्याच्या मानसिक शांतीवर किंवा त्याच्या ध्यानावर होऊ शकत नव्हता. म्हणजे जनकाबद्दल असं सांगितलं जातं की एक पाय गरम पाण्यामध्ये ठेवला आहे आणि एक पाय थंड पाण्यामध्ये ठेवलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जनकाचं ध्यान लागत होतं. देहाच्या कुठल्याही अवस्था त्याच्या ध्यानावर परिणाम करू शकत नव्हता, इतका तो प्रकृतीपासून अलिप्त झालेला होता. आणि इतका अलिप्त झालेला जनक राज्य करत होता, सगळं सोडून वनामध्ये निघून गेला नव्हता. तर जनकादी असे अनेक राजे, भक्त प्रल्हादांनी तसंच राज्य केले, रामांनी तसं राज्य केले, आसक्त न होता निस्पृहपणे राज्य केलेलं आहे. तर जनकादी सगळ्या राजांनी सुद्धा कर्माद्वारे, कारण स्वरूपाची प्राप्ती झाली, स्वरूपाचा बोध झाला, पण देह अजून प्रारब्धवशामध्ये टिकून आहे, अजून देहपात झालेला नाही, अजून देह पडलेला नाही, स्वरूपाची ओळख झाली आहे. मनुष्य जीवाचा किंवा मनुष्य देहाचा अंतिम लक्ष्य प्राप्त झालेला आहे, पण हा देह प्रारब्धाप्रमाणे चालतो. मग तो देह प्रारब्धावरच टाकून द्यायचा आणि स्वरूपामध्ये स्थित व्हायचं आणि समोर आलेल्या गोष्टी निस्पृहपणे करत राहायचं, हे सांगणं आहे इथे भगवंताचं. आणि म्हणून जेव्हा तुकोबांना आपल्या स्वरूपाची ओळख झाली किंवा परमात्मा प्राप्ती झाली, काही म्हणू शकतो, तर त्यानंतर तुकोबा असं म्हणतात की आता उरलो फक्त उपकारापुरता. आता माझं काहीच उरलं नाही, आता मी उपकारापुरता उरलो. तर उपकार म्हणजे काय ते पुढच्या ओळीमध्ये भगवंत सांगतात. लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि. लोकसंग्रहम एव अपि संपश्यन कर्तुम अर्हसि. लोकसंग्रह करावा अशांनी, ज्यांना सिद्धी प्राप्त झाली आहे. सिद्धी म्हणजे ते अष्टसिद्धी नव्हे, परमसिद्धी प्राप्त झाली आहे, परमात्म्याची ओळख झालेली आहे, स्वरूपाचा बोध ज्यांना झालेला आहे, अशांनी काय करायचं असतं तर लोकसंग्रह करायचा असतो आणि लोकसंग्रहासाठी त्यांनी कार्यरत राहायचं असतं. आता लोकसंग्रह म्हणजे आपण आत्ता बघतो की एखाद्या नेत्याला एवढे फॉलोअर्स आहेत किंवा एखाद्या अभिनेत्याला एवढे फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावरचे फॉलोअर्स म्हणजे लोकसंग्रह नाही, किंवा सोशल मीडियाही नाही, अगदी समाजातसुद्धा तुम्हाला लोक फॉलो करत असतील तरीसुद्धा त्याला लोकसंग्रह पूर्णपणे म्हणता येणार नाही. लोकसंग्रहाची व्याख्या अशी आहे की लोकस्य उन्मार्ग प्रवृत्ती निवारणम इति लोकसंग्रह. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांना त्या मार्गापासून परावृत्त करून योग्य मार्गावर आणणे म्हणजे लोकसंग्रह. आणि म्हणून जेव्हा तुकोबा म्हणतात आता उरलो फक्त उपकारापुरता, तेव्हा ते जनसामान्यांना वाट दाखवतात, जनसामान्यांना भक्तीचा मार्ग दाखवतात, जनसामान्यांना ज्ञानाचा मार्ग दाखवतात. आणि जेव्हा जनकसुद्धा हे करतायत तेव्हा जनक हे दाखवून देत आहेत की संपन्न अवस्थेमध्ये राहूनसुद्धा निस्पृहपणे कसं जगता येतं, निस्पृहपणे राज्य कसं करता येतं, ह्याचा मार्ग घालून देत आहेत किंवा ह्याचा पायंडा पाडून दाखवत आहेत जनक. तुकोबा दाखवत आहेत की विपन्नावस्थेत समाधानी कसं राहायचं, जनक दाखवत आहेत की संपन्नावस्थेमध्ये समाधानी कसं राहायचं. आणि म्हणून ज्यांना ज्ञान झालेलं आहे त्यांनी अज्ञानी लोकांना गाईड करायचं असतं, त्यांना मार्गदर्शन करायचं असतं. आणि म्हणून ज्ञानी लोकांचं सगळ्यात महत्त्वाचं काम, जे ज्ञानोबासुद्धा म्हणाले ज्ञानेश्वरीमध्ये, की जो डोळस आहे त्यांनी अंधजनांना मार्ग दाखवावा.
आणि जर डोळस माणसाने अंधजनांना मार्ग दाखवला नाही तर अंधजनांची प्रगती कशी होईल किंवा ते आपल्या ध्येयापर्यंत कसे पोचतील. म्हणून ज्ञानी माणसांनी अज्ञानी माणसांना एक मार्ग घालून द्यायचा असतो, एक दिशा दाखवायची असते. आणि त्यासाठी ज्ञान झाल्यानंतरसुद्धा, स्वरूपाचा बोध झाल्यानंतरसुद्धा कर्म करत राहायला हवं असं भगवंत म्हणतात. कारण तुमच्या मागून येणाऱ्या लोकांना दिशा मिळावी, तुमच्या मागून येणाऱ्या लोकांना वाट कळावी की आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं आहे. जिथे आहोत तिथेच परमात्मा प्राप्ती आपल्याला होणार आहे. म्हणजे जसं तुकोबांना विपन्नावस्थेमध्ये परमात्मा प्राप्ती झाली, जनकाला संपन्नावस्थेमध्ये परमात्मा प्राप्ती झाली. मग राज्य सोडून जाणं गरजेचं आहे का, तर जनकांकडे बघून कळतं की गरजेचं नाही आहे. विपन्नावस्थेमुळे काही बाधा येतो का, तर तुकोबांकडे बघून कळतं की बाधा येत नाही. गृहस्थ धर्मामुळे बाधा येतो का, तर एकनाथ महाराजांकडे बघून कळतं की त्याच्यामुळेही बाधा होत नाही. ब्रह्मचर्य असेल तर बाधा होते का, तर अनेक उदाहरणं आहेत. रामदास स्वामी आहेत, शंकराचार्य आहेत, त्याच्यामुळेही बाधा होत नाही. मग गृहस्थ आश्रम असेल तरी परमात्मा प्राप्ती होते, ब्रह्मचर्य आश्रम असेल तरी परमात्मा प्राप्ती होते, संन्यास आश्रम असेल तरी परमात्मा प्राप्ती होते, तुम्ही संपन्न असाल तरी परमात्मा प्राप्ती होते, तुम्ही विपन्न अवस्थेमध्ये असाल तरी परमात्मा प्राप्ती होते. म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथे परमात्मा प्राप्ती होऊ शकते. हे कशावरून कळतं, कारण प्रत्येक वेगवेगळ्या स्तरावरचे संत आपल्याकडे आहेत आणि त्यांनी प्रत्येकाने पायंडा घालून दिलेला आहे आणि प्रत्येकाने आपल्याला दिशा दाखवलेली आहे की बाह्य परिस्थितीचा कुठलाही परिणाम आपल्या साधनेवर होत नाही. आणि म्हणून बाह्य परिस्थिती बदलण्याची खटपट करू नका, तर आत स्वतःमध्ये कसं जायचं आहे आणि आतली परमात्मा प्राप्ती कशी करून घ्यायची आहे ते बघा. बाह्य परिस्थिती परिणाम करत नाही, कारण परमात्मा सदा आहे, सर्वत्र आहे आणि सम आहे. जितका परमात्मा माझ्या घरात आत्ता या वेळेला मला उपलब्ध आहे तितकाच परमात्मा कुठल्या तरी तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतरसुद्धा उपलब्ध आहे. तीर्थक्षेत्राचं महत्त्व नाही असं म्हणायचं नाही आहे मला, पण म्हणजे जसं आपण असं म्हणतो की शहरामध्ये हवेचं प्रदूषण आहे, पण शुद्ध हवा हवी असेल तर जरा जंगलांच्या बाजूनी, डोंगरांच्या बाजूनी जा, म्हणजे शुद्ध हवा मिळेल. असा परमात्मा इथे कमी तिथे जास्त नाही आहे. परमात्मा सगळीकडे सदा सर्वत्र आणि सम आहे. मग तुम्ही प्रारब्धवशात जिथे आहात तिथे तुम्हाला परमात्मा मिळणार आहे. म्हणून तुमची बाह्य परिस्थिती बदलण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि जेव्हा बाह्य परिस्थिती न बदलता तुम्हाला परमात्मा मिळू शकतो असा जेव्हा विषय येतो ना, तेव्हा ते एक गाणं मला खूप आवडतं, माझं खूप आवडीचं गाणं आहे ते. जुन्या फिल्ममधलं गाणं आहे, मीना कुमारीचं गाणं आहे. खूप सगळ्यांच्या परिचयाचंच असेल कारण खूप फेमस गाणं आहे. मला वाटतं चित्रलेखा पिक्चरमधलं गाणं आहे ते, आणि त्याचे शब्द फार सुंदर आहेत. ते गाणं असं आहे, संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे, इस लोक को भी अपना न सके, उस लोक में भी पछताओगे, संसार से भागे फिरते हो. ये पाप है क्या और पुण्य है क्या, रीतों पर धर्म की मोहरे है. ये पाप है क्या और पुण्य है क्या, रीतों पर धर्म की मोहरे है, रीतों पर धर्म की मोहरे है. हर युग में बदलते धर्म
धर्मों को कैसे आदर्श बनाओगे, संसार से भागे फिरते हो। ये भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारे क्या जानो। ये भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारे क्या जानो। तुम त्याग के मारे क्या जानो। अपमान रचेता का होगा, रचना को अगर ठुकराओगे, इस लोक को भी अपना न सके, उस लोक में भी पछताओगे। संसार से भागे फिरते हो। खरं कीर्तनाची आणि प्रवचनाची मर्यादा आहे की संतांच्या वचनाशिवाय इतर कुठलीही प्रमाणं देऊ नयेत. मला पूर्ण कल्पना आहे याची, पण हे शब्द मला खूप आवडतात आणि संतांनी ह्याच पद्धतीने आपल्याला सांगितलं आहे. जरी फिल्मी सॉन्ग असलं, जरी सिनेमामधलं गाणं असलं, तरी खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. ये पाप है क्या और पुण्य है क्या, रीतों पर धर्म की मोहरे है. हे असं करावं म्हणजे पाप आहे आणि असं करावं म्हणजे पुण्य आहे, हे ठरवलं कोणी? हे धर्म दर काही शेकडो वर्षांनी धर्माचे नियम बदलत जातात, पाप पुण्याच्या व्याख्या बदलत जातात. तर मग तुम्ही त्याला आदर्श कसं म्हणणार? जसं आपण असं बघतो की रामायणाच्याच प्रसंगामध्ये आपण एके ठिकाणी असं बघतो की दशरथाला स्वप्न पडलं आणि दशरथाच्या स्वप्नामध्ये त्यांनी 3 श्वापदांना मारलं आणि 3 श्वापदांना मारलं नाही 3 मनुष्यांना मारलं, 3 मनुष्यांना मारलं आणि दचकून जागा झाला दशरथ. आणि दशरथ राजा आपल्या गुरूंकडे गेले, वसिष्ठांकडे गेले आणि सांगितलं की मला असं असं स्वप्न पडलं की मी 3 मनुष्यांचा, निरपराध मनुष्यांची मी हत्या केली आहे, असं मला स्वप्न पडलं आहे आणि आता मला सहन होत नाही आहे, ते गिल्ट येते, स्वप्नात झालं आहे तरीसुद्धा त्याला त्रास होत होता त्याचा. वसिष्ठ म्हणाले हरकत नाही राजा, तू काही एवढा त्याचा त्रास करून घेऊ नको, तो शिकारीला जा, 3 श्वापदांना मार आणि त्यांच्या उन्नतीसाठी यज्ञ कर, म्हणजे तुला ह्या कर्माचं जे काही फळ मिळायचे ते क्लिअर होईल आणि तुझ्या मनातनं हे सगळ्या गोष्टी निघून जातील. तर जेव्हा मी हे वाचलं, मी म्हटलं स्वप्नात 3घांना मारलं आणि त्याच्या परिहारार्थ जागृत अवस्थेमध्ये 3 श्वापदांना मारणं, हा काय न्याय आहे? स्वप्नात केलेल्या गोष्टीचं परिमार्जन करण्यासाठी जागृत 3 श्वापदांचा जीव घेणं ही क्रूरता आहे ना. म्हणजे मला क्रूरता अशी वाटली, म्हटलं काहीतरी इथे एक मेख असेल. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की त्यावेळी जेव्हा दशरथाचं राज्य होतं अयोध्येमध्ये, त्यावेळची ही जेव्हा गोष्ट आपण बघतो तेव्हा शिकार करणं हे राजाचं कर्तव्य होतं. वेळोवेळी राजांनी शिकारीला जायला पाहिजे, हिंस्र श्वापदांची शिकार केली पाहिजे, जेणेकरून त्यांचा अटॅक आपल्या राज्यावर, आपल्या प्रजेवर होणार नाही आणि आपली प्रजा सुरक्षित राहील. म्हणून राजाच्या अनेक कर्तव्यांपैकी एक कर्तव्य होतं की त्यांनी वेळोवेळी शिकारीला गेलं पाहिजे. मग कर्तव्याचा भाग म्हणून जी शिकार करायची होती ती आत्ता कर आणि मग तुझ्या ह्या दोषातनं तू परिमार्जन तुझं करू होईल असं वसिष्ठांनी जर सांगितलं तर कर्तव्यपूर्तीतूनच त्याने ते केलेलं आहे. किंवा करायची ते झालं नाहीच. श्रावण बाळाचा तिथे वध झालेला आहे आपण बघितला. आणि
त्यामुळे 3 श्वापदांना जागृत अवस्थेमध्ये मारणं हे कर्तव्य ह्या संकल्पनेत असल्यामुळे त्याला आपण पाप नाही म्हणू शकत. पण आत्ता अशी अवस्था आहे कलियुगामध्ये की हिंस्र पशूंची संख्या कमी झालेली आहे, तेव्हा आता त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता जर कोणी मारलं पशुपक्षी प्राणी तर ते पाप म्हणून धरलं जाईल. युगाप्रमाणे धर्म बदलत राहतो, युगांप्रमाणे पापपुण्याच्या व्याख्या बदलत राहतात. तेव्हा शिकार करणं कर्तव्य होतं, पुण्यकर्म होतं. पण आता शिकार करणं हे पाप आहे. तसं पाप पुण्य ह्या सगळ्याच्या पलीकडे तोच जाऊ शकतो ज्याला पुण्यामधून काही मिळवायचं नाही आणि पापामुळे काहीतरी जाईल ह्याची भीती नाही. तोच पाप पुण्याच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि म्हणून वेगवेगळ्या धर्मामध्ये, वेगवेगळ्या युगामध्ये, वेगवेगळ्या कालखंडामध्ये जे जे पाप पुण्य सांगितले त्याच्या पलीकडे जो असतो तो आत्मरत आहे. त्याला पाप पुण्याशी घेणं देणं नाही. आणि म्हणूनच आपण मागे एकदा हा विषय बोललो की भगवंतांना रणछोडदास म्हणून घेण्यात काहीच गैर वाटत नाही आहे. गोकुळाच्या राजाचा मुलगा असताना माखनचोर म्हणून घ्यायला सुद्धा काही वाटत नाही आहे. म्हणजे ठीक आहे, तेव्हा ते गरजेचं आहे. त्या लोकांना पर्टिक्युलर काही गोष्टींमध्ये जागृत करण्यासाठी माखन चोरी करणं गरजेचं होतं, रणछोडदास म्हणून घेणं गरजेचं होतं, कारण लोकांचं हित त्याच्यामध्ये समाहित होतं. म्हणून पाप पुण्याच्या व्याख्याच्या पलीकडे जो जातो तो आत्मरत आहे, तो आत्मतृप्त आहे. आणि मग तो फक्त लोकसंग्रहाकरता, लोकांना एक उत्तम दिशा देण्याकरता, ज्ञानी माणूस अज्ञानी जनांना वाट दाखवण्याकरता तो फक्त कुठल्याही अपेक्षेशिवाय ह्या सृष्टीमध्ये काम करत राहतो. आणि ते निष्काम कर्म असतं आणि त्याद्वारे परमाप्नोती, म्हणजे मनुष्याला परमात्म्याची प्राप्ती होती. आणि अशी प्राप्ती जनकाला झाली, रामांना झाली म्हणून राम आपण एक दशरथनंदन म्हणतो म्हणून पण स्वतः भगवंताचेच अवतार होते. तर ह्या समाधानामध्ये जर राहायचं असेल तर निष्काम कर्माला पर्याय नाही. आणि ज्याला ज्ञान झाले त्यांनी इतरांना मार्ग दाखवणंसुद्धा अत्यंत गरजेचं आहे. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवे तरो जनः, यत् यत् आचरति श्रेष्ठ तत्तत् एव इतरः जनः. जसं जसं श्रेष्ठ मनुष्य वागतात तसं तसं इतर जन त्यांना फॉलो करतात, त्यांचं अनुसरण करतात. स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. म्हणून श्रेष्ठांनी असं वागायचं असतं की मागच्यांना एक योग्य दिशा दाखवता येईल. म्हणून समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती ज्या असतात त्यांच्यावर खूप जबाबदारी आहे, कारण त्यांच्याकडे बघून मार्गक्रमणा करणारे खूप लोक असतात. घरातसुद्धा आपण बघतो, म्हणजे अगदी आपण समाजात कोणी श्रेष्ठ नसू तर मग आपण कसंही वागलं तर चालणार आहे का? नाही. कोणी ना कोणीतरी असतंच आपल्या आजूबाजूला जे आपल्याला फॉलो करतं. अगदी काही नाही तर आईवडिलांना मुलं फॉलो करतात, मोठ्या भावंडांना लहान भावंड फॉलो करतात, मित्र एकमेकांना फॉलो करत असतात. त्याच्यामुळे प्रत्येकानेच उत्तम वागणं गरजेचं आहे, कारण आपल्याला जो फॉलो करतो आहे त्याच्यापर्यंत चुकीचा संदेश आपल्याला द्यायचा नाही आहे. ज्ञानोबांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग असा येतो, संन्यासाची मुलं म्हणून कोणी त्यांना मुंजीसाठी परवानगी मिळत नव्हती, तेव्हा बरेच खटाटोप करायला लागले, पैठणला जावं लागलं, चर्चा करावी लागली पंडितांबरोबर. तर मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे की हे वाक्य कोणाचं आहे. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव ह्या दोघांमधला संवाद आहे हा. तर असं विचारण्यात आलं की मुंज हा 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे, पण ही जी भावंड होती ही ब्रह्मविद होती, ब्रह्मसाक्षात्कार झालेली, आत्मसाक्षात्कार झालेली ही भावंड होती. त्यांना ह्या संस्काराची खरं तर काहीच आवश्यकता नव्हती.
त्याच्यामुळे विचार असा झाला की नाही देतेत आपल्याला मुंजीची परवानगी तर नको. आपल्याला त्या वाचून आपलं काही अडत नाही आहे. आपलं मनुष्य जन्माचं कार्य झालेलं आहे. आपल्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे. प्रकृतीच्या कक्षात येतात 16 संस्कार, त्याची आपल्याला आवश्यकता नाही असा विचार झाला. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणाले की ज्ञानदेव म्हणाले, मला एक्झॅक्टली आता आठवत नाही आहे नीट कोण म्हणाले ते, पण ते असं म्हणाले की आपल्याला मुंजीची आवश्यकता नाही आहे हे खरं आहे, पण जर आपण मुंज नाही ना केली तर मागणं येणाऱ्या पिढ्या म्हणतील ज्ञानोबाची कुठे मुंज झाली होती, मग आम्ही नाही केली तर कुठं बिघडतं. त्यामुळे आपल्याला मुंजीसाठी खटाटोप करून मुंज करून घेणं गरजेचं आहे. कारण ज्ञानोबांनी का केली नाही मुंज किंवा का चाललं त्यांना न करता, कारण ते ब्रह्मसाक्षात्कारी होते. आपण आहोत का ब्रह्मसाक्षात्कारी? मग आपण त्यांची बरोबरी करावी का हे लक्षात येत नाही. जे समोरच्याने केले ते करून आपण मोकळे होतो, त्याचा अधिकार आपल्याला आहे की नाही याचा विचार न करता. आणि म्हणून ज्ञानोबांनी सगळे भावंडांनी खटाटोप केला होता पैठणपर्यंत जाण्याचा मुंजीसाठी. कारण बाकीच्यांना हा संदेश जाईल की नाही हा संस्कार महत्त्वाचा आहे आणि हा संस्कार होणं गरजेचं आहे. ज्ञानोबांनी सुद्धा किंवा निवृत्तीनाथांनी सुद्धा हा संस्कार करून घेतला होता, म्हणजे आपल्याला करायलाच पाहिजे. पण नाही केलं तर त्यांनी तुझे कुठे गेले तेव्हा मी नाही केलं तर कुठं बिघडलं, असा एक चुकीचा संदेश जातो. म्हणून यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तत एव इतरः जनः, बाकीचे जनसुद्धा त्यांना फॉलो करतात. म्हणून एक उत्तम प्रकारे वागून दाखवायला लागतं श्रेष्ठ व्यक्तींना. आणि म्हणून भगवंत पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. हे पार्था, या तिन्ही लोकामध्ये, त्रिषु लोकेषु या तिन्ही लोकांमध्ये किंचन किंचितसुद्धा माझ्यासाठी कुठलंही कर्तव्य नाही आहे. कुठलंही कर्तव्य मी केलं पाहिजे असं नाही आहे ह्या तिन्ही लोकांमध्ये. नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एवच कर्मणी. अवाप्तव्य म्हणजे प्राप्त करण्यास योग्य वस्तू आणि अनवाप्त म्हणजे अप्राप्त. प्राप्त करण्यास योग्य असलेली एकही वस्तू अशी नाही की जी मला अप्राप्त होऊ शकते. मी सगळं काही प्राप्त करू शकतो. असं असतानासुद्धा वर्त एवच कर्मणी, असं असतानासुद्धा मी काम करतो आहे. ह्या तिन्ही लोकांमध्ये मला काहीच काम करण्याची गरज नाही, मला कुठलंच कर्तव्य शिल्लक नाही आहे, तरीसुद्धा मी काम करतो आहे. का? यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तत देवे तरो जनः. आता हे जे धर्मयुद्ध चाललेलं आहे त्या धर्मयुद्धामध्ये वास्तविक अर्थार्थी श्रीकृष्णांचा काहीही संबंध नाही आहे आणि सारथी होण्याचा तर त्याहून संबंध नव्हता. राजा असून, द्वारकाधीश असून सारथी होण्याचा तर काहीच संबंध नव्हता. पण एक धर्मयुद्ध चाललेलं आहे आणि समाजाला योग्य पद्धतीने गाईड करण्याची गरज वाटत होती आणि म्हणून तिथे ते आले होते. त्यांना स्वतःला काहीही मिळवायचं नव्हतं. त्या युद्धातून त्यांना कुठलाही नफा नुकसान नव्हतं, तरीसुद्धा त्यांनी त्या युद्धामध्ये भाग घेतला. कारण तिथे भाग घेऊन समाजाला एक योग्य दिशा देणं त्यांना गरजेचं वाटलं. समाजासाठी, पांडवांसाठी, इतरांसाठी त्यांनी ते काम केलं, स्वतःसाठी त्यांनी काम केलं नाही. म्हणून नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्त्यं वर्त एवच कर्मणे. तरीसुद्धा मी, माझ्यासाठी अप्राप्त असं काहीच नाही, तरीसुद्धा मी कर्म करतो आहे. यदि ह्ययन्न वर्तेय जातु कर्मण्य तंद्रितः. कर्मण्य अतंद्रितः. मी जर अतंद्रित, तंद्री म्हणजे बेसावध आणि अतंद्रित म्हणजे सावध, जर मी सावध होऊन कर्म केलं नाही तर काय होईल, तर मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. मी जर बेसावध राहून कर्म केलं तर अनेक लोक तसंच वागतील. कारण जर कृष्णाने असं केलं तर आम्ही पण असं करू शकतो असं म्हणून अनेक लोक कर्तव्यच्युत होतील. अनेक लोक आपली कर्म टाकून देतील आणि मला कर्म करण्याची गरज नाही आहे,
मला कर्तव्य करण्याची गरज नाही आहे, पण बाकीच्यांना जे संसाराला खरं मानतायत, जे प्रकृतीला खरं मानतायत, त्यांच्यासाठी कर्तव्य कंपल्सरी आहे. आणि त्यांनी जर माझ्याकडे बघून कर्तव्य सोडलं तर त्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. नुकसान कसं होणार आहे? मनुष्याला कर्तव्यच्युतीचा दोष लागेल. सगळ्यात आधी तर कर्तव्यच्युतीचा दोष लागेल. कर्तव्य का करायचं असतं? मुख्य कर्तव्य म्हणजे काय किंवा कर्तव्य का करायचं असतं? तर कर्मानी ना चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी होते म्हणजे काय? चित्त म्हणजे काय? मुळात चित्त म्हणजे की एखादा विचार सतत घोळत राहणे, त्याला म्हणतो आपण चित्तामधून, चित्ताने त्या गोष्टीचा किंवा चित्तामध्ये ती गोष्ट अशी ठसली की सतत तेच विचार येत राहतात. कर्माने चित्तशुद्धी होते म्हणताना असं आपण बघू शकतो की जेव्हा मी एखादं माझं कर्म उत्तम प्रकारे पूर्ण करते, मला जे करायचे ते तिथं मी सगळं बेस्ट माझ्याकडनं देते, ते कर्म पूर्ण होतं. जेव्हा मी माझ्याकडनं 100% ते कर्म पूर्ण केलेलं असतं ना, तेव्हा त्या कर्माची समाप्ती झाली की त्या कर्माची आठवणसुद्धा नाहीशी होते. पण जर एखादं कर्म माझ्या मनामध्ये घोळत राहिलं आहे पूर्वी केलेलं, तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की त्यावेळेला ते कर्म करताना माझ्याकडून काहीतरी न्यूनता राहिली आहे, काहीतरी अपेक्षा, उपेक्षा, आळस, प्रमाद, काहीतरी तिथे चुकीचं घडलं आहे. त्याच्यामुळे ते कर्तव्य पूर्ण झालेलं नाही आहे, पूर्ण 100% मी ते पूर्ण करू शकलेले नाही आहे आणि म्हणून त्या कर्माशी माझा संबंध अजून तुटला नाही आहे. कर्म पूर्ण झालं आहे पण ते चित्तामध्ये घोळत राहिले. जेव्हा कर्म 100% आपण पूर्ण करत नाही तेव्हाच ते चित्तात घोळत राहतं. आणि अशी अनेक कर्म जेव्हा आपण अपूर्णतेने करत राहतो तेव्हा ती सगळी कर्म चित्तामध्ये घोळत राहतात आणि याद्वारे चित्त मलिन होतं. निष्काम कर्माने चित्त शुद्ध होतं. पूर्ण 100% देऊन त्या कर्माकडून कुठल्याही रिटर्न्स न मागता आपण जेव्हा पूर्ण 100% देऊन ते कर्म संपलं की कर्माप्रती असलेला आपला संबंध पण जिथे संपतो ते चित्तात जेव्हा घोळत नाही तेव्हा चित्त शुद्ध होतं. आणि कर्तव्यच्युती झाली असेल तर ते चित्तामध्ये घोळत राहतं आणि चित्त मलिन होतं. आणि मग चित्तशुद्धीची आवश्यकता काय? तर शुद्ध चित्त असल्याशिवाय स्वरूपाची ओळख होत नाही. स्वरूपाची ओळख व्हायला शुद्ध चित्ताची नितांत आवश्यकता आहे. आणि शुद्ध चित्त फक्त निष्काम कर्माने मिळतं. सकाम कर्माने शुद्ध चित्त प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही सकाम कर्म कितीही केलं तरी चित्तशुद्धी होणार नाही. त्या कर्माशी तुमचा संबंध विच्छेद होत नाही. तुम्ही त्या कर्माबद्दल विचार करत राहता, त्याच्यातनं लाभहानीचा विचार करत राहता आणि त्या कर्म करूनसुद्धा, कर्म संपूनसुद्धा तुमच्या चित्तामध्ये ते कर्म शिल्लक राहतं आणि ते मलिन चित्त उपयोगाचं नाही. परमार्थासाठी किंवा परमात्मा प्राप्तीसाठी मलिन चित्त उपयोगाचं नाही. शुद्ध चित्त असेल तरच परमात्मा प्राप्ती आहे आणि शुद्ध चित्त फक्त निष्काम कर्माने होतं. आणि म्हणून भगवंत म्हणतात की मी जर कर्तव्य करणं सोडलं तर मला माझ्याकडे बघून जे लोक माझं अनुसरण करता आहेत त्यांनी जर मी सोडलेल्या कर्तव्याचा आदर्श घेतला आणि त्यांनीसुद्धा जर कर्तव्य सोडलं तर कर्तव्यच्युतीचा दोष त्यांना लागेल, त्यांचं चित्त अशुद्ध होईल आणि ते त्यांचा काय अधोगतीला प्राप्त होतील. पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे, उत्सीदे युरमे लोकान कुर्यां कर्म चेदहम. जर मला फॉलो केलं ह्या लोकांनी तर उत्सीदेयुः म्हणजे ते लोक नष्टभ्रष्ट होतील. इमे लोका उत्सीदेयुः इमे लोका, हे लोक नष्टभ्रष्ट होतील. आणि संकरस्य च कर्तास्याम उपहन्याम इमाः प्रजा. उपहन्याम आणि ह्या सगळ्यांना नष्ट कोणी केलं तर मी केलं असं होईल, कारण मला फॉलो केलं ना त्यांनी. म्हणून मग ह्या लोकांच्या
नाशाला कोण कारणीभूत ठरला? मी ठरलो. मला संसाराशी कुठलंही कर्तव्य नसतानासुद्धा या लोकांच्या नाशाला कारणीभूत मी का ठरेन? कारण ह्यांनी मला फॉलो केलं. आणि ह्यांनी मला फॉलो काय केलं? तर मी चुकीचं वागलो आणि त्यांनीच ते फॉलो केलं, तर मग प्रॉब्लेम होईल. म्हणून मला संसाराशी कर्तव्य नसतानासुद्धा मला संसाराच्या नियमाप्रमाणेच वागावं लागतं. मला संसारामध्ये सगळ्या गोष्टी मनापासून कराव्या लागतात, कारण मला फॉलो करणाऱ्या लोकांची किंवा माझा अनुसरण करणाऱ्या लोक नष्टभ्रष्ट होऊ नयेत. आणि संकरस्य करता म्हणजे त्यांचा संकर होईल. आता संकर म्हणजे आपला हा शब्द एकदा पहिल्या अध्यायामध्ये येऊन गेलेला आहे. संकर जेव्हा अर्जुन आपले सगळे प्रॉब्लेम सांगतोय कृष्णांना, तेव्हा अर्जुनाने असं सांगितलं आहे की जर क्षत्रिय सगळे मारले गेले तर क्षत्रिय स्त्रिया ज्या विधवा होतील त्या दुसऱ्या वर्णातल्या पुरुषांशी संबंध ठेवतील आणि संकर निर्माण होईल, वर्णसंकर निर्माण होईल. त्यावेळेला संकर हा शब्द आला आहे. तर संकर मुख्य म्हणजे काय? तर विजातीय दोन गोष्टी एकत्र आल्या की त्याला संकर असं म्हणायचं. तर प्रकृतीमध्ये राहून प्रकृतीची कर्तव्य पार नाही पाडली की ते विजातीय झालं, कारण प्रकृतीमध्ये सगळेच कर्तव्य पार पाडतायत ना. संपूर्ण सृष्टी कर्तव्य पार पाडते. आणि जर मनुष्याने कर्तव्य पार नाही पाडलं म्हणजे त्यांनी विजातीय कर्म केलं, म्हणजे संकर झाला. आणि ह्या संकराला कारणीभूत मी ठरेन. कृष्ण म्हणत आहेत की मी ह्या संकराला कारणीभूत ठरेल, कारण ह्यांनी माझं अनुसरण केलं आणि ह्यांनी माझं अनुसरण करून ह्यांची कर्तव्यच्युती व्हायला नको, म्हणून मला कर्तव्य करणं भाग आहे. माझा अर्थार्थी या संसाराशी काहीही संबंध नसला तरीसुद्धा ह्या लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी मला कर्तव्य करणं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून नाही केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा दोष लागणार नाहीच आहे, पण एक सृष्टीच्या प्रति जबाबदारी म्हणून ते स्वतःहून एक योग्य दिशा दाखवण्याचं काम इथं केलं जातं. आणि हे सगळेच ज्ञानी लोक, सगळेच संत लोक लोकांना उपदेश करण्याकरता, लोकांना योग्य मार्ग दाखवण्याकरता आयुष्यभर काम केले सगळ्यांनी. हे सगळ्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं. तर असे हे श्लोक आपण आज बघितलेत. कर्तव्य कोणी नाही केलं तर चालतं आणि कर्तव्य का करावं, कर्तव्याने चित्तशुद्धी कशी होते वगैरे हा सगळा भाग आलेला आहे. आता ह्या पुढचे अजून बरेच येणार आहेत श्लोक, ते टप्प्याटप्प्याने बघूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये. आज इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.